लाल बहादूर शास्त्री, घर एकीकडं, मध्ये गंगा नदी आणि पलीकडं शाळा. रोज काठावर जाऊन उभा राहायचे, नौकेत बसायचे आणि मग शाळेपर्यंत पोहोचायचे. पण परिस्थिती हलाखीची, गरिबीची, खिशात पैसे नसायचे. एके दिवशी शाळेत जाण्यासाठी गंगेच्या काठावर आले. बराच वेळ उभा राहिले. नाविकांना विचारलं, लाल बहादूर येतोयस ना? लाल बहादूर म्हटले, नाही, जा तुम्ही. का रे? पैसे नाहीयेत माझ्याकडं. अरे मग उद्या दे. पण उद्या तरी कुठून येतील? अरे मग आल्यावर दे. नको, आई सांगते, आपलं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर नको. तुम्ही जा, मी येईन. नाव निघून जायची. लाल बहादूर शास्त्री अंगावरचे कपडे काढायचे, त्या कपड्यात स्वतःची वह्या पुस्तकं गुंडाळायचे, त्याचा मुंडा असं डोक्याला बांधायचे आणि सरळ गंगेत उडी घ्यायचे. झपाझप पोहत पलीकडच्या काठावर पोहोचायचे. परत काठावर कपडे घालायचे, वह्या पुस्तकं हातात, आणि मग शाळेत जाऊन बसायचे. परिस्थितीशी लढणारे ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. संघर्ष तुम्हाला